नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता समर निकिता आणि आनंद हे अधिरा आणि रोहन यांच्या विषयी चर्चा करत असतात. कारण या दोघांचं नातं मात्र आता ह्या मंदामुळे इतक्या टोकाला जाऊन पोहोचलेलं आहे. कारण आता आनंद म्हणतो की निकिता, तू तर त्या दिवशी सुद्धा म्हणाली होती की त्या बाईने मात्र आता संक्रांतीच्या कार्यक्रमात जो तमाशा केला होता आणि या अगोदर सुद्धा अगदी काकूकडून मात्र म्हणजे मलिका काकूकडून पैसे सुद्धा त्यांनी बऱ्याच वेळा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे नक्की आता ह्या बाईलाच ते नातं नको आहे म्हणून त्यांनीच हे सर्व केलं असेल बहुतेक. त्यावरती निकिता म्हणते की हो, त्या बाईचा स्वभाव आहे तो मला सुद्धा खटकतो, त्यासाठी मात्र आपल्या मुलाचा संसार कसा मोडू शकतात. त्यावरती समर निकिताला विचारतो की डार्लिंग, तुला असं का वाटतं की त्यांनी हे सर्व केलं नसेल. त्यावरती आता आनंद सुद्धा म्हणतो की हो, ते पण पैशांसाठी. तेव्हा आता हे सर्व ऐकून निकिता म्हणते की तुम्ही दोघंही पैसा पैसा का करतात. कारण त्या बाईला जर हवं असेल तर मात्र त्या कधीही आता हा संसार नाही मोडून देणार. समर राजवाडे सारखा जावई आणि अधिरा सारखी अगदी पैशावाली सून मिळाली, मग तिला कोणी लाथाडेल का. तर हाताच्या फोडाप्रमाणे ती जपणार नाही का आणि त्यांच्याशी गोड बोलून मात्र ते पैसे नाही उकळणार का, हे तुमच्या लक्षात काय येत नाही. आणि बघितलंच लग्नामध्ये कसा बांगड्यांचा गोंधळ घातलेला होता. त्या अगोदर मात्र ते कसं मिरवत होत्या, समर राजवाडे माझा जावई आहे हे कसं म्हणत होत्या, हे तुम्हाला आठवलंच असेल. आणि हे बघ, सॉरी समर, मी बोलते, सोन्याचं अंड देणारी कोंबडी जर असेल तर त्या कोंबडीला कापणारी ती बाई तर नसेल. तेव्हा आता हे सर्व ऐकून समर विचारत पडतो. त्यानंतर दुसरीकडे सरपोतदारांच्या घरामध्ये मंदा आता अगदी खूप रडत असते. रडण्याचं नाटक सुरू करते की तिच्यावर जे काही आता रोहनच्या बाबांनी आरोप केले ते सगळे खोटे आहे असं दाखवण्याचा ती प्रयत्न करते. बघितलंस का स्वानंदी माझ्या विरुद्ध रोहनला कसे भडकवतात, कुठल्या जन्माची शिक्षा मला देतात, म्हणून आता खूप रडत असते. आणि रडतच आतमध्ये निघून जाते. तर स्वानंदी पूर्णपणे आता खचून जाते. ती खाली बसते. तर सुष्मिता तिला म्हणते की ताई, त्या दिवशी हे बघ, तू बोलली होती की बाबा हे सगळं रागात बोलतात, पण बघ अगं, त्यांनी सुद्धा डिव्होर्स पेपर रेडी ठेवलेले आहे आणि मम्मा सुद्धा खरंच बोलत आहे की ही सर्व अधिराची चूक आहे. तर स्वानंदी आता सुजचं हे बोलणं ऐकून म्हणते की सुज, मूर्खासारखं काही बोलू नको, अधिराची यात काही चूक नाही. तेवढ्यात एक कुरिअर बॉय मात्र सुष्मिता सरपोतदार यांच्या नावाने पार्सल घेऊन येतो. सुष्मिता लगेच म्हणते की आले आले. तेव्हा सुष्मिता खुश होत घ्यायला जाते आणि इतकी चांगली गोष्ट इतकीच आहे माझ्या आयुष्यामध्ये असे म्हणत आता मात्र तो कुरिअर बॉय आहे तो सुष्मिताला 48,000 रुपये मागतो आणि घाईने मात्र ती पैसे आता त्या मुलाला नेऊन देते. तेवढ्यात आता स्वानंदी म्हणते की 1 मिनिट सुज, अगं तू 48,000 रुपयांचं असं काय घेतलेलं आहे, दाखव बरं. तेव्हा मात्र आता सुष्मिता थोडीशी म्हणते की हो, काही नाही, सिल्वर नेकलेस वगैरे आहे आणि अडखळत मम्मासाठी सुद्धा काहीतरी घेतलं असं सांगत असते. तेवढ्यात आता स्वानंदी विचारते की 1 मिनिट सुष्मिता, तुझ्याकडे इतके पैसे आले कुठून असं विचारते. सुष्मिता थोडी घाबरत म्हणते की मी ऍड फिल्म केलेली आहे. तेव्हा स्वानंदी तिला विचारते की कुठली ऍड केली का तू, सांग ना अगं, कोणती ऍड केलेली आहे तू. अगदी तर तू ऑडिशनलाच जात असते आणि सिलेक्शन झालं असलं किंवा नसलं, फक्त ऑडिशन म्हणजे केलं म्हणजे सेलिब्रेशन होत असतं आपल्या घरामध्ये, मग इतकी ऍड केली तर मला कसं माहिती नाही. तेव्हा आता लगेच सुष्मिता म्हणते की ताई, अगं जाऊन दे, तू कशाला इतका विचार करतेस, काय घेऊन बसली. तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही, काय घेऊन बसली म्हणजे काय. मागे मात्र तू अधिरा आणि अर्पिता बरोबर शॉपिंगला गेली होती, तेव्हा 22,000ची शॉपिंग करून आली होती. मग तुला आता इतकी शॉपिंग रकमेची करण्यासाठी सवय लागली तरी कुठून आणि पैसे कुठून येतात. तर आता सुष्मिता म्हणते की मी ऍड फिल्म करत आहे, त्यातून मला काही पैसे मिळतात. आनंदी म्हणते की काही झालं तरी आता मला ऍड दाखव तुझी, आणि हे बघ सोच, तू माझ्याकडे बघ आणि मला जे खरं आहे ते लवकरात लवकर सांग. तेव्हा आता सुष्मिता काही बोलायला तयार नसते. तर स्वानंदी तिला म्हणते की नाही सांगणार ना, ठीक आहे, मी बाबांना जाऊन सांगते. तेव्हा सुष्मिता घाबरते आणि डॅडाला सांगू नको असं म्हणते. त्यावरती मग स्वानंदी विचारते, तुला हे पैसे कुठून आले ते मला सांग अगोदर. तेव्हा सुष्मिता म्हणते की तू कुणाला सांगणार तर नाही ना, अधिराची मॉम आहे ना, तर ती आपल्या मम्माला पैसे देते. हे ऐकल्यानंतर आता स्वानंदीला धक्का बसतो. स्वानंदी म्हणते की काय बोलतेस. सुष्मिता म्हणते की हो, हे तेच पैसे आहेत. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मात्र राजवाड्यांच्या घरामध्ये अंशुमन आणि मलिका एका रूम मध्ये असतात. आता अंशुमन म्हणतो की तू त्या अधिराच्या सासूला पैसे देते पण काय उपयोग होतो, आपलं काम तर अर्धवट राहतं. त्यावरती आता मलिका म्हणते की आपलं स्नान खोटं आहे तर मात्र काम अर्धवट राहणार. आज मात्र तिला रोहनने म्हणजे डिव्होर्स पेपर पाठवले आणि मला तर असं वाटलं होतं की फार ती आकांग तांडव करेल, परंतु रोहनचं तोंड ती बघणार नाही.
परंतु तिने केलं तर काही वेगळंच आणि ही तर जीव द्यायला गेली. त्यावरती आता अंशुमन म्हणतो की म्हणूनच मॉम मी तुला म्हणतोय त्या आदिराच्या अशा वागण्याने आपला प्लॅन तर फसला नाही ना. आणि तिच्या ह्या वागण्याने मात्र रोहन जर पघळला तर मात्र आता ते दोघं एकत्र येतील आणि हे सर्व जर झाले, आपलं नाव पुढे आले, तर आता मात्र आपल्याला भीक मागावी लागेल आणि हे सगळं होण्यापेक्षा आपणच जीव दिलेला बरा राहील. आता मलिका रागाने अंशुमनकडे बघत म्हणते की तुझी ही निगेटिव्हिटी आहे तीच मला नाही पटत. संकटातून सुद्धा मार्ग काढायचा असतो आणि ते आपल्याशिवाय कसं कुणाला सुचणार. तेव्हा अंशुमन म्हणतो की इथे आपली वाट लागली आणि आपण मार्ग कसा काढणार आणि तू तर मार्ग काढत आहेस का. त्यावर आता लगेच मलिका म्हणते की हे बघ, आपण राजवाडे आहोत, आपण फक्त नुसते मार्ग काढत नाही, आपण राजमार्ग काढतो. हे बघ, आता जर रोहनच्या आईने तोंड उघडलं तर मी तिच्या तोंडामध्ये इतके पैसे चारणार की तिने त्या पैशांकडे बघून मात्र फक्त तोंड हे कुलूप लावल्यासारखं बंद करेल. म्हणजे अगदी त्या पैशासाठी पैशापुरतंच तोंड उघडत जाईल आणि आता त्याची किल्ली फक्त आणि फक्त माझ्याकडे असणार. आता मात्र मलिकाचा हा प्लॅन ऐकून अंशुमन खुश होतो. त्यानंतर आता इकडे समर आणि आनंद एकमेकांशी डिस्कस करत असतात. हे बघ, ती आदिराची सासू आहे तर ती बाई फक्त पैसा पैसा करत असते. मग मला असं वाटतं की आपण त्यांना एकवचनी जर पैसा दिला तर मग काय करायचं, म्हणजे त्यांचं तोंड बंद तर होईल ना. आता मात्र हे ऐकून समोर म्हणतो की अरे मी सुद्धा ते करायला तयार आहे. मात्र निकिता म्हणते की हो, स्वानंदी सुद्धा प्रयत्न करत आहे, हे मला माहिती आहे, नक्की काहीतरी ती मार्ग काढेल आणि नक्की काहीतरी होईल म्हणून. तेव्हा लगेच आता समर रागाने म्हणतो की त्यांच्याबद्दल तर बोलायलाच नकोय. आता निकिता म्हणते की अरे समर तू का रागरा करतोस आनंदीचा. तेव्हा आता समर म्हणतो की काही नाही. त्यानंतर मात्र आता निकिता आणि आनंद म्हणतात आम्ही आता निघतो, उद्या भेटूयात, म्हणून ते दोघे आता निघून जातात. आजी मात्र आता हे सर्व ऐकून अगदी शांत असते. तर समर आजीला विचारतो की काय झालं आजी, बरी आहेस ना. त्यावर मात्र आता आजी म्हणते की अरे समर कशी बरी असणार, म्हणजे हे बघ, हे सगळं काही बघितल्यानंतर कुणाचं डोकं शांत राहील बरं. आणि हे बघ, अरे इतकी वर्ष मात्र आता मी तुझ्या लग्नाची वाट बघितली आणि लग्न झाले पण तरी सुद्धा तू सुखी नाही. त्यावरती आता समर म्हणतो की ह्या सगळ्याला मी जबाबदार आहे का. आता आजी म्हणते की अरे हे बघ, मला समजते, परंतु ह्या सगळ्याचा ताणतणाव मात्र तुला आणि सोनंदीला होतो. तर मात्र ह्या सगळ्याला तू सोनंदीला जबाबदार धरतोय आणि अगदी तिचीच चूक आहे असं दाखवतो. आणि कधी कधी पिंट्या आपलं सुद्धा चुकू शकतो, त्यामुळे तू अगदी तिच्याकडे संशयाने बघू नकोस, तिच्याशी एकदा मैत्री कर आणि तरच मात्र तुमच्या दोघांमधील ताण कमी होईल. तेव्हा लगेच आता समर म्हणतो की काय आजी, मैत्री करू मी तिच्याशी. मैत्री तर खूप अगदी दूरची गोष्ट आहे आजी. आता तर मात्र त्यांचं हे वागणं बघू, त्यांच्याकडे एक माणूस म्हणून बघणं हे सुद्धा कमी होत चाललेलं आहे. हे ऐकल्यानंतर आता आजी म्हणते की पिंट्या काय बोलतोस. त्यानंतर आता इकडे सोनंदी सुष्मिताला म्हणते की हे बघ सुष्मिता, तू अगदी खोटं बोलू नकोस, बळच असे भलते सलते आरोप करू नकोस. हे सगळं तुमच्यावर आलं म्हणून त्यांच्यावर ढकलू नका आणि मुळातच काकू असे का करतील. तेव्हा सुष्मिता म्हणते की ताई मी खरं बोलत आहे आणि 1 मिनिट म्हणजे त्या अगदी दोघींना भेटतात का. तेव्हा सुष्मिता म्हणते की हो भेटतात, अधिराची अगदी मॉम आहे ती इकडे आपल्या घरी येते आणि आपली मॉम सुद्धा तिला भेटायला जाते आणि कधी कधी मात्र अधिराची मम्मा आहे तर ती मात्र अगदी आपल्या मम्माला पैसे सुद्धा देते, पार्टीच्या वेळी सुद्धा दिले होते आणि खूप पैसे देतात. तर हे ऐकून आता सोनंदी म्हणते की हे बघ, तू जर खोटं बोलत असेल आणि तू पकडली जाशील तुला कोणी वाचवू शकणार नाही. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की ताई तुला तर माहितीच आहे, मम्मा मला जे काही सांगत आहे आणि तेच मी तुला सांगत आहे. आणि हे बघ, आता हे पैसे अधिराच्या मॉमनेच दिले होते आणि आता मात्र हे पैसे सुद्धा आता बंद होणार आहे. आणि हे बघ, तुझा माझ्यावर विश्वास नाही ना, तर मी एक तुला मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, तो व्हिडिओ दाखवते आणि चुकून माझ्याकडून तो व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे. आणि लगेच आता सुष्मिता तो व्हिडिओ मात्र आता सोनंदीला दाखवते. तेव्हा आता सोनंदी व्हिडिओ बघते तर तिला धक्काच बसतो आणि लगेच घाईने तो व्हिडिओ ती तिच्या मोबाईलवर पाठवायला सांगते. सुष्मिता विचारते की व्हिडिओ अगदी समोर पाठवल्यानंतर काय होईल. सोनंदी म्हणते की हे बघ, व्हिडिओ मात्र अगदी तुम्हाला पाठवलं तर त्याचं काय होईल मला माहिती नाही, परंतु आता मात्र व्हिडिओ समोर यायला हवा आहे, म्हणजे नक्की हे कोण करत आहे हे सगळं काही अगदी समोर यायला हवं. सोनंदी आता विचारतच पडते. त्यानंतर आजी इकडे समरला समजावते की हे बघ, तुझा लग्न होऊन संसार सुरू झालेला आहे, सोनंदी तुझी बायको आहे हे लक्षात घे. तेव्हा समर म्हणतो की हे बघ, प्रत्यक्षात मात्र आमचं काही नाही नातं वगैरे, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की त्यांच्या भावासाठी हे लग्न आम्ही केलेलं आहे. तर
आणि मी माझ्या बहिणीसाठी. त्यावरती आजी म्हणते की अरे मग आता तुम्ही त्या भावंडासाठी लग्न केलं, मग आहे का तुमची भावंड सुखामध्ये? आणि हे बघ रोहन आणि अधिरा मात्र अजून लहान आहे आणि त्यांना जर एकत्र ठेवायचं असेल तर अगोदर मात्र तुम्ही तुमचा संसार टिकवा. आणि हे बघ स्वानंदी खरंच चांगली आहे आणि ती तिच्या आईपेक्षा वेगळी नाही असू शकत का? आणि तिचा भाऊ नकळत तिच्या काही करत असेल तर मात्र आता तिच्या घरचे सुद्धा काही विरोधात वागत असतील. ते जर चुकीचं वागत असेल तर त्यांची शिक्षा आहे ती स्वानंदीला का द्यायची आपण? त्यानंतर मात्र आता समर म्हणतो की आजी सगळा विषय जाऊन दे, मी अगोदर मात्र आता ह्या अधिरासाठी सूप वगैरे बनवतो आणि हे बघ आता तिला सुद्धा बरं वाटेल, तू सुद्धा टेन्शन घेऊ नकोस. त्यानंतर मात्र आता मंदा आता रडत असते आणि म्हणते की हो मला घटस्फोट देतात, त्याच्या धमक्या देतात, माझ्या आनंदाचा कोणीही कधी विचार केला नाही म्हणून स्वतःची बडबड सुरू असते. आणि तेवढ्या तिथे स्वानंदी येते. आता तो व्हिडिओ तिने बघितलेला असतो आणि म्हणते की आई. तेव्हा आता मंदा म्हणते की अगं आता तुम्हाला समजायला आली का, काही अगदी मला समजू वगैरे नकोस. स्वानंदी डायरेक्ट म्हणते की अधिराच्या आईने तुला पैसे दिलेत. आता हे ऐकून मंदाच्या पायाखालची जमीन सरकते. आता मंदा काही कबूल होत नसते आणि मला कोणाच्या पैशाची गरज वगैरे नाही. आता मात्र ती कबूल व्हायला तयारच नसते. तेवढ्यात स्वानंदी तो व्हिडिओ तिला दाखवते आणि आता मंदा डायरेक्ट म्हणते की तो व्हिडिओ मला नाही आठवत. तेव्हा आता स्वानंदी डायरेक्ट म्हणते की आई तू पैसे घेतले आता अधिराच्या मॉमकडून, हे सुष्मिताने मला सांगितले. आता मात्र मंदाला शेवटी स्वानंदी सगळं काही पुरावा देते आणि मी हे सगळं केलं नाही असंच म्हणते. तेव्हा स्वानंदी म्हणते की अगं मुळातच रोहनला दुखावून तुला काय मिळतं, का तू त्यांचा संसार मोडते? मंदा डायरेक्ट म्हणते की मला आठवत नाही. तर स्वानंदी म्हणते की हो का, आता तर तू म्हणते की आठवत नाही आणि बाबा तर अगदी डिव्होर्स घेण्याच्या अगदी पलीकडे गेलेले आहेत. आणि एक गोष्ट घटस्फोटाबद्दल ते खूप ठाम आहेत आणि ते आता नाही ऐकणार. त्यामुळे आता ह्या सगळ्यावर अगदी उपाय आहे ते म्हणजे खरं बोलायचं. आणि आता जर खरं बोलली तर मात्र किंमत दाखवली, प्रामाणिकपणा दाखवला तर कदाचित मात्र त्यांचं मत बदलेल. म्हणून स्वानंदी रागाने तिला आता रोहनची शपथ घालते. तर आता मंदा रडत म्हणते की प्लीज मी हात जोडते, तू आता काही शपथ वगैरे घालू नकोस. रोहन माझा मुलगा आहे, मी का बरं त्याला दुखवेल? त्याला दुखवण्याचा माझा काही हेतू वगैरे नाही. आणि हे बघ ना अगं हे सगळं काही मी आता आपल्यासाठीच करते, सगळ्यांसाठी. आणि सुरुवातीला मला वाटलं होतं की अधिरा आपल्यात ऍडजस्ट नाही होणार, पण तरी सुद्धा मी तिला ऍडजस्ट करून घेत होते केवळ आपल्या रोहनसाठी. आणि मी दृष्ट नाही, मी का सगळ्यांचं वाईट करेल? आता स्वानंदी विचार करत असते की आता मात्र रोहनने त्या पेपर्सवर सही केलेली नाही, मग त्याची सही कोणी केली? तर आता मंदा काही सांगायला तयारच नसते. मंदा म्हणते की चुकून जर आता हे प्रकरण आहे तर ते राजवाड्यांच्या घरापर्यंत गेलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मग कोणी केलेली आहे आता रोहनची सही, असं मोठ्या आवाजात स्वानंदी विचारते. तर मंदा आता कबूल होते की सुष्मिताने. तेव्हा स्वानंदी विचारते की इतकी हुबेहूब सही? तेव्हा मंदा म्हणते की हो, तिला सगळ्यांच्या सह्या करता येतात. तेव्हा स्वानंदी म्हणते की आई तू तिला सुद्धा यामध्ये सामील करून घेतलंस का? तू आम्हाला इतकी मोठी शिक्षा देतेस आणि कशासाठी हे सर्व करते? आता स्वानंदी रडतच हे सर्व विचारते. तेव्हा मंदा म्हणते की आपल्या सगळ्यांसाठी आणि आपल्याला नवीन घर मिळावं यासाठी. तेव्हा आता स्वानंदी जोरात ओरडते की अगं आहे ना आपल्यासाठी हे घर. तेव्हा आता मंदा म्हणते की अगं याला तू घर म्हणतेस का? एक चांगलं असं आलिशान घर असतं आणि आपलं घर आहे का? चल मी तुला दाखवते. म्हणून ती आता स्वानंदीच्या हाताला धरून तिला आत घेऊन जाते. त्यानंतर आता इकडे समर किचन मध्ये असतो. अधिरासाठी स्वतः तो सूप वगैरे बनवत असतो आणि तेवढ्यात तेथे मलिका येते. मलिका म्हणते की अरे समर हे कशासाठी तू करतोस, तू करू नकोस. म्हणून ती नोकरांना आवाज देते. तेव्हा आता समर म्हणतो की मला हे तिच्यासाठी करायला आवडतं. आता मलिका म्हणते की समर खरंच तू स्वानंदीचा म्हणजे अधिराचा किती विचार करतोस, तिच्या आवडीनिवडीचा. हे बघ अरे आमचे हे होते तर खरंच त्यांचा मुलावर खूप जीव होता, ते मला कायम नेहमी सांगायचे. आणि माझी डॉल खरंच खूप लहान होती. अंशुमनला आणि अर्पिताला मात्र त्यांचा थोडासा तरी सहवास मिळाला, परंतु माझ्या डॉलला म्हणजे अधिरा. आणि हे बघ अरे जशी स्वानंदी मात्र एखाद्या आपल्या वडिलांकडे ज्या भावनेने बघत आहे तर त्याच भावनेने तुझ्याकडे बघत आहे, कारण तिला वडिलांनंतर फक्त तुझंच प्रेम अगदी वडिलांसारखं मिळालेलं आहे. आणि बघ ना तिला अशा त्रासात बघून खरंच खूप त्रास होतो. आणि आता मलिका त्याच्यासमोर हात जोडण्याचं नाटक करून म्हणते की हे बघ समर, काही झालं तरी आता आपल्या मुलीचा जीव मात्र आपल्याला वाचवायचा. म्हणजे हे बघ जे तिच्यासाठी योग्य आहे ते तू करशीलच आणि जर तिला काही झाले तर ती जगू शकत नाही. आणि रडतच आता बाहेर निघून जाते.
तेव्हा आता समरला वाईट वाटतं आणि मंदा आता इकडे स्वानंदीला मात्र मोठ्या घराचे म्हणजे फ्लॅटचे फोटो दाखवत असते. याला म्हणतात मोठं घर आणि हे बघ ह्या अशा गळक्या घरामध्ये मी आयुष्य काढत आले आणि आता मात्र आम्ही आयुष्यभर असेच रडत आणि कुडत अगदी जीवन जगत आलो. कधी हे नाही कधी ते नाही आणि त्यांच्याबरोबर असं रडत खडत अगदी आयुष्य काढत आलो. ती मोठ्या घराची स्वप्न बघितलेली नाही. तेव्हा आता रडण्याचं नाटक फार करते. तर आता स्वानंदी म्हणते की आई हे बघ तुझ्या इच्छा मी समजू शकते. आई आता हे बघ तू चुकीचं वागलेली आहे. येथे रोहन कष्ट करतो मी कष्ट करते म्हणून कधीही आम्ही चुकीचा मार्ग या सगळ्यासाठी नाही वापरला. आजपर्यंत मी प्रत्येक वेळी तुला पाठीशीच घालत आले. प्रत्येक वेळेस मी तुला समजून घेण्याचा प्रयत्न केला पण नाही आई माझ्यात ताकद नाही कारण मला सुद्धा तुझा सगळं काही स्वार्थीपणा दिसतोय. तेव्हा आता मंदा म्हणते की हे बघ हे घर आहे तर ते माझ्या एकटीसाठी नव्हते घेणार आपल्या सगळ्यांसाठी मी हे घर घेतलं होतं. स्वानंदी म्हणते की हे बघ आता हे सगळ्याचं खापर तू आमच्यावर फोडू नकोस. हे जे काही तू करतेस ना ते स्वतःच्या सुखासाठी करते आमच्यासाठी नाही. माझ्या लग्नामध्ये मात्र अडथळे कोणी निर्माण केले होते आणि आता मात्र आणि त्या बांगड्या सुद्धा तू गहाण ठेवल्या होत्या. तू काय आणि त्या आधिराची आई काय तुम्ही स्वतःच्या मुलाच्या संसार उद्ध्वस्त कसे काय करू शकता तेच मला नाही कळत आणि हे मनामध्ये इतके घाणेरडे विचार येतात तरी कुठून. तेव्हा आता मंदा मात्र आता रोहन आणि रोहनचे बाबा यांच्याकडे बघत असते. त्यांना बघून तर तिला धक्काच बसतो. स्वानंदी मात्र खूप आता अगदी रागवलेली असते. तर मित्रांनो आता नक्की पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.